छगन भुजबळ यांनी केलेल्या या गंभीर आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। छगन भुजबळ यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे आंतरवाली सराटीमध्ये जी दगडफेक झालेली होती त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया। असं आहे की ठरवून घेतलेली स्क्रिप्ट आहे का मला माहित नाही। गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या राजकारणाच्या ऐवजी धर्माचं आणि समाजाच्या तेढ निर्माण होणारं वातावरण निर्माण केलं जातं, स्टेटमेंट केलं जातं। मला कळत नाहीये की सरकारमध्ये भुजबळ साहेब आहेत आणि यात भुजबळ साहेबांनी सांगितलं की पहिला ओबीसीच्या बाबतीमधला न्याय आणि ओबीसीची बाजू घेणारे शरद पवार, तेच भुजबळ साहेब आज पवार साहेबांच्या कोण एखादा आमदारांनी पाठिंबा दिला म्हणून पवार साहेबांच्या पक्षाचा आहे म्हणून बोलतात। एखाद्या कोणत्या व्यक्तीने निर्णय स्वतःच्या याच्यातून घेतला तर त्याचा पक्षाशी कुठला संबंध येतो। आता आंतरवालीमध्ये आणि आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात बऱ्याच आमदारांनी, बऱ्याच पक्षाच्या आमदारांनी, खासदारांनी भेट घेतली। ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो, याला पक्षाला जोडण्याचा लगेच हा एक विचार होतो। लोकांना असं वाटतं पवार साहेबांच्या पक्षाचं नाव घेतलं की पवार साहेबांनी परवाच्या दिवशी भूमिका स्पष्ट केली, या आंदोलनामध्ये माझं नाव जोडलं जातं पण माझा त्याच्यामध्ये कुठला संबंध नाही। आता त्याच महाराष्ट्रामध्ये अंतरावरीच्या आणि जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेचं पण नाव जोडलं गेलं। आता मला एक कळत नाही, सरकार तुमचं, तुम्ही सरकारमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहे, गृह खातं आहे, सगळी चर्चा आहे, तिथं तुम्ही पोलिसांच्या बाबतीमध्ये बोलताय, पोलिसांच्या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा आदर आहे, ते होऊ नये याची मला निश्चितपणाने त्याचं आहे। पण तिथं पण महिलांची आणि महिलावर तिथं त्या लाठी हल्ला झाला वगैरे, तो राग मनामध्ये लोकांचे झाला। आता ते झालं, त्याला राजकीय वलय त्यानं जोर द्यावाचा आहे। आपण काय झालं महाराष्ट्रात, आता वेगवेगळ्या धर्मांच्या मागण्या, वेगवेगळे नेते मागण्या करतात, मग फूट पाडतायत लोकांमध्ये। हे महाराष्ट्रामध्ये आता सगळे आंदोलन, आता बंजारा समाज, आदिवासी समाज, काय चाललंय महाराष्ट्रात मला कळत नाही। पण एक मला कळत नाही, और सरकार तुम्ही सरकारमध्ये एखादा निर्णय घेता तो कॅबिनेटमध्ये निर्णय होतो, मग कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर आता उपसमिती नेमली आहे, उपसमितीमध्ये तुम्ही सगळेजण चर्चा करताय, परत बाहेर तुम्ही वेगवेगळे स्टेटमेंट का होतात मला कळत नाही। दुर्दैव आहे, मला वाटतं की या निवडणुकीच्या विधानसभा लोकसभेच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचं समाजामध्ये तेढ निर्माण केली। आता सुद्धा जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरे निवडणुका आल्या त्यावेळेला असं करताय। शिंदेजी, एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळी आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झालेला होता त्यावेळी देखील अशा प्रकारचे आरोप झालेले होते। स्थानिक आमदार, माजी मंत्री राहिलेले, त्यांच्या कारखान्यावरून रसद पुरवली गेली होती आणि ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा भुजबळ साहेब हे तुमच्यासोबत होते आणि आता ते सत्तेमध्ये आहेत, तुम्ही विरोधामध्ये आहात आणि आता मात्र छगन भुजबळ यांनी थेटपणेच आरोप केलाय। नाही, भुजबळ साहेब आमच्याबरोबर होते म्हणजे भुजबळ साहेब आमच्याबरोबर होते हा त्यांचा, आम्ही काय त्याला की त्यांच्या विचाराला सोडून तिथे गेलो का? भुजबळ साहेबांसारखं नाही, माझा शशिकांत शिंदेजी, माझा मुद्दा असा आहे की भुजबळ साहेब त्यावेळी तुमच्यासोबत होते, मात्र आता जेव्हा ते सत्तेत सहभागी झाले आहेत तेव्हा ते असा आरोप करतायत। माझा तोच म्हणणं आहे ना। आणि असं आहे हो, विनाकारण कोणाचंही नाव घेऊन काय करतात मला सुद्धा। आता मला सांगा, आता तिथं या कारखान्यावर हे झालं, तिथून रसद पुरवली गेली वगैरे, अहो तुमच्याकडे होतं ना त्यावेळेला जी घटना घडली त्यावेळेला तुम्ही चौकशी केली असेल ना पोलिसांनी। असं कसं म्हणता हो तुम्ही, आता इतक्या वर्षानंतर परत ते, इतक्या दिवसानंतर परत काढायचं आणि परत करून त्याला वगैरे राजकीय फोडणी द्यायची, मला योग्य वाटत नाही। बरोबर, मला वाटतं शशिकांत शिंदेजी तुम्ही आपल्यासोबत राहाच। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी, आपलं स्वागत। छगन भुजबळ यांनी थेट आरोप केलेला आहे आंतरवली सराटीमध्ये झालेला लाठीमार या संदर्भात आदल्या दिवशी बैठक झालेली होती आणि स्थानिक आमदारांनी, जे शरद पवार गटाचे आमदार होते किंवा आहेत, त्यांनी ही मदत केलेली होती असा थेट आरोप आता भुजबळ यांनी केला। मी एक आंदोलक म्हणून मी त्या भौगोलिक एरियामध्ये त्या अंतरवली सराटीपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर मी तिथं उपोषण केलेलं होतं। बरोबर आहे। आम्ही जेव्हा हे आंदोलन उभं राहिलं तेव्हापासून आम्ही हेच सांगतोय महाराष्ट्राला, मग ते राजेशजी टोपे असतील किंवा माननीय पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील, भुजबळ साहेब आत्ता बोलले, पण आम्ही आमचं आंदोलन ज्यावेळी उभं केलं आम्ही तेव्हापासून आम्ही महाराष्ट्राला हेच सांगतोय की यांना रसद कोण पुरवतोय, यांचं आंदोलन उभं कोण करतंय आणि या आंदोलनाला आयटी सेल, रोहित पवारांची आयटी सेल प्रचंड महाराष्ट्रामध्ये ही बातमी प्रचंड महाराष्ट्रामध्ये व्हायरल करण्यामागे रोहित पवारांची आयटी सेल आणि ही सगळी मंडळी आहेत आणि आज
हाकेजी, आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाही आमच्यापर्यंत. आता येतोय का? हा, बोला बोला. तर लक्ष्मण हाके यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करणार आहोत. मात्र शशिकांत शिंदेजी, आता लक्ष्मण हाके यांनी थेटपणे नाव घेतलेलं आहे, राजेश टोपे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. असं आहे की आता प्रत्येकानं स्क्रिप्ट असते, स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलते. राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळामध्ये किती काम चांगलं केलं. तुम्हाला वाटतं राजेश टोपे अशा प्रकारचं करणारा हे आहे? एक सुसंस्कृत नेता म्हणून त्यांच्या कुटुंबापासून सगळ्यांना सगळे लोक ओळखतात. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या मतदारसंघात तुमच्या भागामध्ये एखादं कुठलंही आंदोलन, ओबीसीचा असो, मराठ्यांचा असो, बंजाराचा असो, आदिवासींचा असो, कुठलंही किंवा एखादं कुठं सामाजिक विषयाच्या संदर्भातून आंदोलन असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून तिथं जाणं हा त्यांचा गुन्हा झाला? मला कळत नाही. आज तुम्ही आता मला त्याच्यानंतर या आंदोलनाला बळ कोणी दिलं? या आंदोलनाला न्याय कोणी देण्याचा प्रयत्न केला? सरकारने केला, विरोधी पक्षाने केला. आश्वासनं तुम्ही दिली, पूर्तता नाही झाली, त्याची गळ आंदोलन. आता त्याच्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदेपासून सगळे बाजूला ठेवले. आता मुख्यमंत्री स्वतः हँडल करतायत. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर परत त्याला राजकीय फोडणी का दिली जाते मला कळत नाही. मग माझं म्हणणं असं आहे की एखाद्या पक्षाच्या नेत्याला, एखाद्या पक्षाच्या भूमिकेला तुम्ही त्या ठिकाणी बांधून बदनाम करणं योग्य नाहीये. ज्या शरद पवार साहेबांनी मंडल आयोग असेल किंवा ओबीसीचा विषय असेल, आदिवासींचा विषय असेल, मुस्लिमाचा विषय असो, मराठ्यांचा विषय असो, जात धर्म न बघता त्या वेळेला मदत केली, निर्णय घेतले. ही वस्तुस्थिती आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. मला कळत नाही की आता हे प्रकरण अशी बाहेर येतात कशी, स्टेटमेंट दिली जातात कशी. निश्चित. शशिकांत शिंदे सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसी आंदोलक आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार. तर छगन भुजबळ यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये शरद पवार यांचा हात होता असं थेट आता छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. लाठीचार्जच्या आदल्या दिवशी सुद्धा रात्री बैठक झालेली होती असाही आरोप त्यांनी केलाय. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी अजूनही काही मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहूया. सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी.